सोयाबीन बियाबीन शेंगदाणा तीळ जवस मोहरी करडी बदाम ऑल इंडिया. दादा याचं नाव काय? युवराज. तर ही 2 जोडी आहे बैलाची. अस्सलाम वालेकुम सगळ्याला. कैशी हो सगळी बेसाव. आज आम्ही लोक आले आहोत कृषी महोत्सव जो है चिपलून खेरडी में. तो आबिद अंकल, मेरे को पता नहीं कि कृषि महोत्सव होता क्या है. ज़रा आप कल आए थे, परसों आए थे. शरद पवार साहब भी आप देख सकते हैं कि आके यहाँ से गए. तो आप बताओ कि कृषि महोत्सव होता क्या है. इसमें बहुत सारे पशु हैं जो यूनिक है, जिनके बैल है, जैसे यूनिक हर चीज़ यूनिक है, जिनके बड़े सींग, बड़ी साइज, कम हाइट, ऐसे वाले बहुत सारे. सबसे महंगा बैल महाराष्ट्र के सबसे अजीब जो बोलते हैं ना अपन यूनिक, वो चीज़ें हैं देखने के लिए. और कृषि जैसा कोई भी कृषि का अपना ये रहता है ना, खेतीबाड़ी का, इसमें सब अनाज, दाने, बीज, क्या होता है. हाँ, क्या होता है वो सब चीज़ की प्रदर्शनी बोलते हैं इसको. तो अभी चलते हैं अंदर इंशाल्लाह और देखते हैं और हम आपको लोगों को भी दिखाते हैं. यस. तर जैसाच आपण आतल्यान शिरलो तुम्ही लोक बघू शकता की आता कलमाची झाडा म्हणजे कलम म्हणजे आंबोचे कलम नसतं, डिफरंट टाइप ऑफ कलम्स आहेत. तर आता काजूचो कलम बनवलेलो आहे, झाडाचं कलम आहे, आंब्याचो, नारळाचं कलम हात आणि आता डिफरंट टाइप ऑफ कलम आहे. आणि ह्या साईडला तुम्ही लोक बघू शकता कोकणचं फेमस नारळ. डिफरंट टाइप ऑफ वीट आता ठेवलेलं आहे. खंच्या जिल्ह्यातलं कैसा वीट उठतं ती सगळं तुम्ही लोक बघू शकता. ती सगळं ठेवलेलं आहे. आणि ह्यात कलम वगैरे आहे. आणि ही ब्लॅक पेपर, आय थिंक दिस इज ब्लॅक पेपर. हे ब्लॅक पेपरचे बीच आहेत ना. आणि इकडे तुम्ही बघू शकता जायफल आहे, जायफल. तर ह्या जायफलला सुकवून मग ऐसा जायफल बनतं. आणि इकडे तुम्ही लोक रूट व्हेजिटेबल्स बघू शकता. तर ही स्वीट पोटॅटो आहे आणि ही एरियल याम, ह्याला याम बोलतात. तर डिफरंट टाइप ऑफ रूट व्हेजिटेबल्स तुम्ही लोक आता बघू शकता. आणि ही कसावा हिंदला बोलतात कसावा. कसावा किसको बोलते हैं? ये एक रूट वेजिटेबल है. रूट बहुत ही हेल्दी चीज़ होता है. ये पकता है? पकता नहीं, इसको उबाल के खाते हैं. एग्जैक्टली मेरे को पता नहीं, लेकिन ऐसा उबाल के खाते हैं. आणि इकडे तुम्ही बघू शकता स्कूटर्स वगैरेची ही लागलेली आहे मार्केटिंग. आता छोटा हाती गाड्या आहात, रिक्षा ही सगळं पण लागलेलं आहे इकडं. तर इकडे येऊन तुम्ही लोक ह्यांची पण इन्फॉर्मेशन्स काढू शकता. आणि आता मिशन रोजगारचा मोब बेहतरीन एक आता लागलेला आहे की तुम्ही लोक आता येऊन चेक करू शकता. वाशिष्ठीचा जी जॉब्स वगैरे आहात ते किनात ओपनिंग्स वगैरे आहात का, ही मला मोब बेहतरीन चीज लागली आहे. आता तुम्ही लोक बघू शकता इलेक्ट्रिक स्कूटर्स. मी दुबईला बघले होते ह्यो टाईपचे स्कूटर्स, पण माशाल्लाह आता इंडियात पण या लागल्यात ह्यो स्कूटर्स. तर खूप जबरदस्त वस्तू आहे ही. तर काका तुम्ही पुण्यावरून आलेले, तुमच्या कंपनीचं नाव काय? रिअल ग्रुप. अच्छा, हे तेल काढायची तुमची मशीन आहे. कुठलंही सोयाबीन बियाबीन शेंगदाणा तीळ जवस मोहरी करडी बदाम खोबरा अक्रोड सगळ्या प्रकारचे नॅचरल तेल काढतो. फक्त ह्याच्यामध्ये टाकायचं. कोल्ड प्रेस आहे. कोल्ड प्रेस म्हणजे काय असतं? कोल्ड प्रेस म्हणजे जसा लाकडी गाणा आहे, लाकडी गाण्याला 15 किलो शेंगदाणा टाकले तर पावशेर पाणी स्प्रे करावं लागतं की लाकडातला टेम्परेचर जास्त बसू नये म्हणून. पण याला टेम्परेचर जास्त बसू नये म्हणून याला बटणं दिलेत आपण. अच्छा, याला बटन दिलेत, त्याच्यावर आपण मेंटेन करू शकतो. आणि तुम्ही तेल तुम्हाला एवढं बसणार आहे की तेवढं म्हणजे तुम्ही जे खाताय घरामध्ये चहा पितो एवढं गरम तेल असणार. म्हणजे 30 ते 40 एवढं गरम असतं. म्हणजे हे इथून फक्त सीड्स टाकायचे आणि आपल्या खाली, आणि हे इथून बाहेर येणार खाली ऑइल हे पडत जाणार ना. कुठलंही बियाणं तर हात तुम्ही लोक बघू शकता. हात
संगमेश्वरचो आपलं स्टॉल लागलेलो आहे. एकदम प्युअर गायचा तूप मागून ती लोक बोलतात. ही एक बहुत बेहतरीन चीज होता है. ये चॉपर है, चॉपर. छोटी मोठी फॅमिली असते 300 500ची वस्तू असली बघा. 2 मिरच्या यूज करायचं असलं आपल्याला 2 मिरच्या सुद्धा यूज करू शकतो आपण. ठेवायचं आणि प्रेस करायचं. आता तुम्ही लोक बघू शकता खेती रिलेटेड पंप्स वगैरह, छोटे छोटे कटिंग मशीन्स वगैरह ही सगळं तुम्ही लोक बघू शकता. ओमकार ॲग्रो इंजिनियर्सला आता मिळू शकते तुमच्या लोकांना. तर ही पण बेहतरीन चीज आहे आणि तुम्ही लोक ही इकडे येऊन पण बघू शकता. दादा हे काय बॉडी मसाज आहे का? बॉडी मसाज चांगलं वाटतं बॉडी मसाजनी. जबरदस्त जबरदस्त, पूर्ण ऑल बॉडी मसाज बहुत अच्छा लग रहा है. हाँ अमित भाई मस्त वाटते भाई. आप देखो वाइब्रेशन अच्छा है ना, जबरदस्त. हाँ मस्त वाटते. ओरिजिनल नाही ना? ओरिजिनल पण मिळेल ना, पण हे काय याला काय छर्रा लागतो. अच्छा, आणि कबूतर वगैरे हे से मारू शकतो. अच्छा जबरदस्त. लाइसेंस नहीं लगता. अंकल अभी क्या करते हैं ना अपन लोग ना एनिमल्स बघायला जाऊया. नाही तो व्लॉग आहे ना मोठो हो. ठीक आहे का? ॲनिमल बघायला जाऊया का की स्टॉल्स तर आहे आपण सगळ्यावर बघतो दुकानात, पण ॲनिमल्स जी आहेत ती युनिक ॲनिमल्स राहिल्यात. बरोबर ना? मग आपण ॲनिमल्स बघायला जाऊया आणि इन्शाअल्लाह पुढं दाखवूया लोकांना काय काय आहे ती. आता आपण लोक येत आहोत ॲनिमल्स बघायला. ठीक आहे, तर तुम्ही लोक बघू शकता इकडं ह्या लोकांनी 2 ॲनिमल्स आणली ना. 2 पण भाऊस ही लोक जिंकलेली आहात 4दा माशाल्लाह. तर ही 2 जोडी आहे बैलाची माशाल्लाह. 4दा ही लोक जिंकलेली आहात. तर किती सांभाळतात बघा बैलाला, कशी सांभाळतात लोक. आपल्या पोराच्या जास्त प्यार करतात. मग दिसायला मग खूबसूरत आहात बैल. तर माशाल्लाह हिंद केसरी क्या लिखा गंजेंद्र रेडा. तर किती वजन असेल दादा यांचा? ह्याचं 1 टन आहे. ह्याचं 1.5 टन. ह्याचं आज केलेलं ना. किती वर्षाचे असतील दादा दोघं? 2 वर्षाचा आहे. 6 वर्षाचा. जबरदस्त आहेत एकदम. अच्छा, हा पोरगा आहे त्याचा. ह्याला ब्रीडिंगला वगैरे यूज करता तुम्ही? हां, मेटिंग वगैरेला यूज करता. प्राइस वगैरे काय आहे का? प्राइस म्हणजे विकायचं नाही, पण प्राइस वगैरे काय काढलेली आहे का याची? 1.5 कोटीची मागणी केलेली आहे. थँक्यू दादा. बैलाचं नाव काय? पांडू. हा कुठले आहे ते? पोसरे. हा खेड तालुका. जबरदस्त आहे दिसायला एकदम. प्रागीट आहे ते शांत. ह्याला काय मेटिंगला यूज करता म्हणजे ब्रीडिंगला यूज करता? कशाला यूज करता? अजून कसा पाळलेला आहे घरातला. तर ह्यो बैल तुम्ही लोक बघू शकता. सावकार दादा तुमचा का? सावकार. हा याचं नाव जिंकलाय काय वरती? हा जबरदस्त दिसायला एकदम भारी आहे. ह्याचं नाव सर्जा आहे. सर्जा तुम्ही बघू शकता. हे बुल आहे, बुल. ह्याची साईज बघा माशाअल्लाह. साईज बघा खूप जबरदस्त साईज आहे. मला वाटतं हे पण ब्रीडिंगसाठी यूज करत असतील लोक, मेटिंगसाठी. हे बघा युनिक गाय आहे. बैल है कि गाय है? देखो ये गाय है ना, यूनिक है एकदम. मुझे लगता है राजस्थानी है माशाल्लाह. सेंग देखो ना इसके, शिंगा बघा कशी आहेत. बहुत प्यारी दिसी आलात नाही. हाँ ये सिंग के लिए पॉप्युलर आहे. तर साइज वाइज सेम है. हाँ पण बहुत प्यारी दिसतात ना लोकांच्या शिंगा. ही म्हैस बघा माशाल्लाह एकदम युनिक. उसके कान देखो कैसे कट किए हुए हैं. अशाला कान पण मस्त कट केलेला की ओरिजिनल आहेत मला नाही माहिती. आणि बट शिंगा बघा किती मस्त प्यारी आहे. उसका तेवर देखो. हाँ जबरदस्त.
आणि ऑल इंडिया. दादा याचं नाव काय? युवराज. युवराज. हा हा युवराज, आता आठवलं मला. असे खूप व्हिडिओज फेमस आहेत युवराजचे. तर युवराज बघू शकता तुम्ही सगळ्यांनी. ह्याचं वेट काय? 1360 किलो. 1360 किलो. 1360 किलो. हा नंबर. याला लाडा पाळाने एकदम पाळता तुम्ही. ह्याची व्हिडिओ खूप बघितलेली आहेत मी. जबरदस्त बघायला भेटला युवराज आपल्याला नागपूरला. जबरदस्त बघू शकता तुम्ही. माशाअल्लाह आपली गावठी गाय आणि बैल सगळ्यात मस्त आणि सगळ्यात जबरदस्त. ह्याचा जी दूध आहे ह्या गायचा सगळ्यात बेस्ट दूध. आबिद भाई ये है बुलेट कार. नहीं बुलेट कार नहीं, बुलेट गाड़ी. इसको बोलते बुलेट गाड़ी. बुलेट गाड़ी. इसको बोलते बुलक कार. ये बचपन में मेरे को याद है जब हम लोग मीरज वगैरह जाते थे डॉक्टर के पास तो घोड़े गाड़ी में इसमें बैठते थे और रास्ते में जाने के टाइम पे जब वो शुगर केन ऊस लेके जाते थे तो उसमें से खींचते थे. तो वो सब ये देख के ना ही बघून मला ना ती यादें माझ्या ताजो झाल्या. तर आता बघू शकता तुम्ही बैलगाडी. आणि हातं बघा मस्तपैकी एक छोटासा खोपुटला बनवलेला आहे. जिन्यात आपले म्हैस वगैरे ठेवतात ना तसा एक खोपुटला बनवलेला आहे. ह्याला गोठा बोलतात मराठीतलं. आणि आमच्या कालुस्त्यातलं पण अजून हात ऐशी गोठ्यो. तर बघू शकता हात कैशी हात गुरा बांधतात ऐशी आणि मध्ये पेंडो टाकतात खायला. तर माशाला मोप बेहतरीन बनवलेला आहे. तर इथं बघू शकता राजस्थानी आता ऊट आलेला. जबरदस्त 2 ऊट आहेत आणि आता कोंबड्या पिजन्स डिफरंट टाईप ऑफ बर्ड्स ठेवलेला. तर लोक सगळी उभी आहेत तुम्ही बघू शकत नाही आपण परफेक्टली. तर आता आपण लोक हॉर्स वगैरे बघूया. हॉर्स आणि ह्या हॉर्सचं नाव आहे रावण. ह्याची माशाअल्लाह हाईट बघा जबरदस्त आहे. 2 वर्षाचं आहे आणि 63+ इंच आहे ह्यो रावण. आणि मग ह्यो बघूया राज. माशाअल्लाह ह्याची पण हाईट बघा मोप जबरदस्त आहे हाईटला. आणि बाकी सगळे हे छोटे छोटे म्हणजे हे जो 2 घोडे आहात तो मोप फेमस आहात. बाकी हे जो घोडा आहात नॉर्मल अच्छे हाइट्स पे है. और मुझे लगता है वो घोड़े ब्रीडिंग के लिए यूज़ करते होंगे और ये सब अच्छे घोड़े हैं. ये देखो ये फिरोज़ यूसुफ सैयद का घोड़ा है. ये देखो ये घोड़ा जो है फिरोज़ यूसुफ सैयद का घोड़ा है. कितना देखने में खूबसूरत है ना घोड़ा. कुठली गाय आहे? कॉन्क्रेज. हा कुठला मतलब हे कुठला आहे ते? राजस्थानी. हा शेंगे जबरदस्त आहे त्याचे. आणि ही ह्याची पोरं जुळी आहेत तो का जबरदस्त. दूध वगैरेसाठी खूप चांगली आहे. दूध वगैरे किती देते? 6 लिटर टाइम है. जबरदस्त. और ये है शंकर द ग्रेट. इसके भी आपको वीडियोस जो है शंकर द ग्रेट के यूट्यूब पे मिलेंगे. ये भी बहुत ज़बरदस्त है. इकडे तुम्ही लोक बघू शकता राधाची आई. आता तुम्ही लोक बघू शकता आपली जी जुनी घरं अशी कोकणात तसा एक घर बनलेला आहे. आणि ताई बघा तुम्ही बघू शकता शेणाने तिला सारवते. तर ऐशी आपली जुनी घरं होती. आमचा स्वतःचा घर पण ऐसा होता मोप वर्षामध्ये. तर ही एक जुनी जी याद आहे आपली ती ताजा झालेली आहे. हातं आबिद भाई ही बघून मला ना माझ्या बुवाची याद येईल. माझी बुवा आहे ना अंगणातल्या अशी भाजी वगैरे उगवायची. तर ही बघा ही बघून मला ना माझ्या आजीची याद येईल. हाती जमवायची. ऐसाच आमचा जुना घर होता पहिले. आमची बुवा बोलायची. आणि मी जुना घर तर नाही बघला पण बुवाला आमच्या सब्जी उगवताना बघला. आणि हातं तुम्ही लोक बघू शकता छोटी वाली गुरा. तर ह्या लोक नान ये बच्चे नहीं है. ये नान पोरा ना यार ये ग्रोन आउट बुल्स आर बुलनी गाया. जबरदस्त. बहुत अच्छा लगा इधर आके. बहुत कुछ देखने मिला बहुत कुछ सीखने मिला. तो आबिद भाई इधर आके बहुत अच्छा लगा. क्या बोलते हो? बराबर है. अच्छा छोटा है महोत्सव चिपलून के हिसाब से बहुत अच्छा है. और मतलब
बघून जुनी यादें जो हाथ आपल्यो तो आपल्यो ताजो जाईल. सही है ना? क्या बोलते हो? सही है. अपने को युवराज भी देखने मिला. युवराज तो मेरे को पता नहीं, युवराज मैं फर्स्ट टाइम लाइफ में देखा, उसको देख के बहुत अच्छा लगा युवराज को, क्योंकि बहुत ऑल इंडिया बहुत फेमस ये है अपना रेडा है. रेडा है वो. रेडा है क्या? हाँ. तो मैंने वाशिष्ठी के ना ब्रँड के बारे में बहुत सुना है, बहुत ऐकलं आहे. तो वाशिष्ठीची लस्सी मला ट्राई करायची. चलो. तुमने कभी पिया वाशिष्ठी की नहीं लस्सी? अभी तक नहीं किया. अभी तक नहीं ट्राई नहीं किया. नहीं किया. इतने चिपलून में रह के तुमने ट्राई नहीं किया, क्या फायदा है? चलो अभी करते हैं. अभी करते हैं. इंशाल्लाह. चलो इंशाल्लाह. अबिद भाई जी. कंची लस्सी घ्याल, मैंगो का प्लेन? मेरे को प्लेन चाहिए. प्लेन चाहिए आपको? Plain. प्लेन पसंद है. हाँ? हाँ. चलो फिर मैं मैंगो ट्राई करके बताते हैं हम लोग चलो, ब्रँड के चलो. बारे में. ओके. अबिद भाईने ऑलरेडी प्लेन लस्सी घेतली ना, मी मँगो लस्सी उचलली. इन्शाल्लाह ट्राय करून बघूया. तर अबिद भाई यस. तुम्ही ट्राय करून बघा की लस्सी कशी आहे, मला सांगा. प्लेन लस्सी जबरदस्त. हा. पॉवरफुल. एकदम घट एकदम घटघट म्हणजे टेस्टी. मजा आली. जबरदस्त मजा आहे. आता मँगो लस्सी माझ्या हातात आहे, आपण मँगो लस्सी ट्राय करून बघूया. जबरदस्त है. पॉवरफुल. बहुत ही जबरदस्त. तर चला आजचा ब्लॉग आपण आता एंड करूया, आणि इन्शाल्लाह लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आता विसरू नको. थँक्यू. अस्सलाम वालेकुम.